तुमच्याही घरात असे किडे बघायला मिळतात का? किंवा हा जीव तुमच्याही घरात रेंगाळतो का? सतत वारंवार येतो, पण तुम्हाला याच्या मागचा अर्थ कळत नाहीये किंवा आपल्याला हा काही संकेत देत आहे हे तुम्हाला समजत नाहीये. तर आजचा व्हिडिओ या संबंधीचाच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या घरामध्ये सतत भांडण होणे किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडणे किंवा तिचा कितीही दवाखाना केला तर वेगवेगळ्या आजाराने ती ग्रस्त असते. एकदा या आजारासाठी आपण दवाखाना केला, तो आजार बरा होतोय की नाही होतोय तोपर्यंत दुसऱ्या आजाराने ती त्रस्त होत असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या मागे काही ना काहीतरी सतत किरकिर चालूच असते. किंवा एखादी व्यक्ती एक खूप शांत असते, अचानक विचित्र वागायला लागते किंवा ती व्यक्ती अचानक खूप व्हायब्रेट होत असते. का? याच्या मागचं देखील आपल्याला कारण समजत नसतं. तर आज आपण पाहणार आहोत की असा कोणता जीव आहे तो घरात आल्यामुळे आपल्याला घराला नजर लागते. बघा, नजर हा अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणजे बघायला गेलं तर बघा, एखाद्याची नजर इतकी स्ट्रॉंग असते ना, म्हणजे त्याच्या डोळ्यात तर इतकी नजर असते ना, ती पुढचा दगडाचे देखील तुकडे होतील अशी नजर एखाद्याची खूप स्ट्रॉंग असते. म्हणजे बघा, एखाद्याच्या घरात गेलं, एखाद्याच्या घरात जाऊन त्याच्या घरातील वस्तू असतील, त्याचं घर असेल, त्याच्या घरातली स्वच्छता बघून टापटीपपणा बघून आपल्या एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात बसतं की बाबा किती सुंदर याचं आयुष्य सुरू आहे, किती चांगलं याच्या आयुष्यात आहे किंवा या गोष्टी याच्या आयुष्यात याला उपलब्ध आहेत, मग माझ्या आयुष्यात नाहीयेत पण याच्या आयुष्यात याला उपलब्ध आहेत, किती या आयुष्य खूप सुंदर जगत आहे. अशा पद्धतीने तो नजर लावतो. म्हणजे तो सहज बोलून जातो, पण त्याची नजर इतकी वाईट असते, इतकी घाण असते की लगेच त्या पुढच्या माणसाच्या घराला ती नजर लागते व त्याचा वाईट काळ सुरू होतो. अशी देखील नजर असते. त्यामुळे नजर कशी काढायची आणि नजर लागली की बघा, लहान मुलांना तर लगेच लागते. कधी कधी आपण लहान मुलांना तयार करतो, असे रोज तर असेच असतात, पण एखाद्या फंक्शनला वगैरे म्हणा आपण त्यांचा मेकअप करा, तयार करणं असेल तर ते मुलं अचानक रात्रीची, दिवसभर ठीक असतात पण अचानक रात्रीची दचकून उठणं असेल किंवा अचानक त्यांना ताप चढणं असेल, अचानक ते गळून पडल्यागत होता, तर यावेळेस समजून जायचं की त्यांना एखाद्याची नजर लागलेली आहे. असं होतं, बऱ्याचदा होतं. माझ्या मुलींसोबत तर असंच होतं. त्या घरामध्ये कोणता जीव आल्यामुळे आपल्या घराला नजर लागते ते आज आपण पाहणार आहोत. बघा, घरामध्ये एखादा जीव म्हणजे बघा, आपल्या घरावरती कोणीतरी करणी-बाधा करतं. करणी-बाधा केलेली एखाद्याला पटते किंवा कोणाकोणाला करणी-बाधा पटत देखील नाही, असे देखील भरपूर आहेत. पण जसे आपल्या देव आहेत, जसे आपल्या भूतलावरती आपल्यासोबत सगळे देव आपले देवदेव करतो, देव आहेत, त्याच पद्धतीने वाईट शक्तींचा देखील वास आहे बरं का. असं नाहीये की फक्त वाईट शक्ती फक्त आपण ऐकायला किंवा अंधश्रद्धा आहे असं देखील नाहीये. वाईट शक्तींचा देखील आपल्या या पृथ्वीवरती वास असतोच असतो. त्यामुळे कोणी करणी-बाधा करतं तर कधी कधी कोणाला त्या घरातल्या ज्या व्यक्तीच्या घरावरती करणी-बाधा केलेली आहे त्याला देखील विश्वास पटत नाही की आपल्या घरावरती करणी-बाधा झालेली आहे आणि तो त्याच्यावर विरोधात असतो कायमच. पण याचे किती दुष्परिणाम आपल्या जीवनावरती किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीवरती होतात हे तो समजून घेऊ शकत नसतो. कारण असे जीव आहेत ना, ते घरामध्ये येतात आणि आपल्याला संकेत देऊन जात असतात की तुमच्या घरावरती, तुमच्या घराला नजर लागली आहे किंवा कोणी करणी-बाधा केलेली आहे. आता पहिला जीव म्हणजे भवरा. भवरा तुम्हाला देखील माहित आहे. कुठेतरी होल करतो आपल्या लाकडाला वगैरे, म्हणजे दरवाजाला असेल किंवा कुठेतरी होल करून त्या होलामध्ये तो बसत असतो. म्हणजे गांजणी एक प्रकारे. आणि ती आपण झोपले वगैरे असेल किंवा शांत आपण बसलेलो असेल तर आपल्या काना मग जवळ येऊन भुणभुण भुणभुण करून जाते. माशी कशा पद्धतीने किंवा डास कशा पद्धतीने भुणभुण करतात बघा रात्रीचे, त्याच पद्धतीने तो भोवरा आपल्या कानाभोवती भुणभुण भुणभुण करत असतो. त्यावेळेस समजून जायचं, असा किडा जर आपल्या घरामध्ये वारंवार दिसत असेल तर समजून जायचं की आपल्या घराला नजर लागलेली आहे, नजर बाधा झालेली आहे. त्याच पद्धतीने बघा, दुसरा जीव म्हणजे वटवाघूळ. वटवाघूळ तर तुम्हाला देखील माहिती आहे, स्मशानातच बघायला मिळतं. आणि असं वटवाघूळ कधीच आपल्या आजूबाजूला देखील, म्हणजे आपल्या परिसरमध्ये, आपल्या एरियामध्ये कधीच तुम्हाला बघायला मिळालं नाही. पण अचानक तुमच्या घरामध्ये येऊन बसतं ते आणि त्याला हाकलवायचं म्हणजे एक प्रकारची परीक्षाच असते म्हणायला लागेल. पण अचानक अशा प्रकारचं वटवाघूळ तुमच्या घरामध्ये आलं आणि थोड्या वेळाने निघून गेलं
तर तरी देखील समजून जायचं की आपल्या घरावरती वाईट शक्तीचा वास आहे आणि जिथे वाईट शक्तींचा वास असतो तिथेच वटवाघूळ जातात. त्यामुळे तुम्हाला देखील माहिती आहे वटवाघूळ स्मशानात बघायला जास्त करून मिळत असतात आणि वटवाघूळ जर तुमच्या घरामध्ये आलं तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. तर ही नजर दोष किंवा करणी बाधा असेल, करणी बाधा म्हणण्यापेक्षा जास्त करून नजर दोष आहे. कारण करणी बाधा खूप मोठा शब्द आहे. त्याच्यावर खूप आपल्याला उपाय तंत्र मंत्र करावे लागतात. पण ज्यावेळेस अशा प्रकारचा नजर दोष लागतो व आपल्या घरामध्ये असे जीव आढळतात त्यावेळेस आपण घरी काय करू शकतो, तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. यावरती उपाय काय, आपण काय उपाय करू शकतो हे जीव घराच्या बाहेर घालवण्यासाठी किंवा घरामध्ये परत कधीच दिसू नये किंवा तुमच्या घरात जीव येत नसतील अशा प्रकारचे तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. बघा तुम्हाला काय करायचं, एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा छोटीशी वाटी डिश घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कापूर कापूर घ्यायचा आहे. भीमसनी कापूर घ्या. भीमसनी कापूर घ्या. नंतर तुम्हाला खडं मीठ म्हणजेच मोठं मीठ जे मिळतं ते मोठं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी आपण दर अमावस्याला पिवळ्या मोहरीचा उपाय करतच असतो. त्यामुळे तुमच्या घरात पिवळी मोहरी उपलब्ध असेलच. नसेल तर पूजा सामग्रीच्या दुकानात तुम्हाला पिवळी मोहरी सहज उपलब्ध होईल. त्याच पद्धतीने चौथी गोष्ट म्हणजे लाल मिरच्या. या 4 गोष्टी तुम्हाला त्या पंक्तीमध्ये घ्यायच्या आहेत. कापूर, जाडं मीठ, पिवळी मोहरी व लाल मिरच्या या 4 गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि सायंकाळच्या वेळेस तुम्हाला या घर जाळायचे आहेत म्हणजे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूर आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. त्याची धुरी जितका वेळ तो धूर आहे तितका वेळ तो धूर घरामध्ये तुम्हाला द्यायचा आहे. यामुळे ज्या घरातील वाईट शक्ती आहेत, ज्या घरातील निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे ती जळून खाक होते, नष्ट होते व ज्या काही वाईट शक्त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत त्या देखील घरातून बाहेर पळ काढायला लागतात. त्यामुळे तुम्हाला ही धुरी करायची आहे आणि सायंटिफिकरित्या जर याचं सायंटिफिकरित्या तरी हे बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये जे कीटाणूनाशक कीटक असतात किंवा जीव जंतू छोटे छोटे किडे वगैरे रेंगाळत असतात हे देखील दूर होतात व आपल्या घरात मुलांना देखील डास असो मच्छर असो हे चावून कोणते आजार उद्भवत नाहीत. म्हणून देखील तुम्ही हा उपाय करू शकता. प्रत्येकाने करा. जर तुमच्या घरामध्ये जीव दिसत असतो असे किंवा नसो तुम्ही नक्कीच हा उपाय करायचा आहे. ज्यामुळे आपल्या घरावरची नजर, आपल्या घरातील व्यक्तींवरची नजर दोष निघून जाईल, नष्ट होईल व आपल्या घरामध्ये असंच छान पद्धतीने वातावरण तयार होईल व आपल्या घराची भरभराटी होईल. त्यामुळे नक्कीच हे छोटे छोटे उपाय करून बघा. जोपर्यंत तुम्ही उपाय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रचिती येणार नाही. जोपर्यंत प्रचिती येणार नाही, तुम्ही स्वतः हे अनुभवणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की तुम्ही हे अनुभव किंवा हे उपाय किती सिद्ध आहेत व किती याचे फायदे आपल्याला होतात. त्यामुळे नक्कीच हा उपाय जर तुमच्या घरात असे जीव दिसत असतील तर हा उपाय करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.